नमस्कार, मी नेहा जोशी. मनम ध्यानम या माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत. सगळ्यात आधी सर्व मैत्रिणींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या या खास दिवशी खास तुमच्यासाठीच एक खास कोर्स घेऊन मी आली आहे. मैत्रिणींना, तुम्हाला कधी असं वाटतं का की तुम्ही खूप काही करू शकता पण काहीतरी तुम्हाला थांबवतं आहे? कधी तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही सगळ्यांसाठी जगता पण स्वतःसाठी मात्र नाही? वेल, आपण बायका, एस्पेशली आपण इंडियन बायका, मोस्ट ऑफ द टाइम्स कुठल्या ना कुठल्या तरी कारणानं स्वतःला व्हिक्टिम मोडमध्ये ठेवत असतो. सतत म्हणजे नवरा, बॉस किंवा मुलं काहीतरी आपल्याला बोलली तर आपल्याला बहुतेक आपलीच चूक असेल, आपण इनफ नाही आहे, मनात सतत एक काइंड ऑफ अशा प्रकारचं गिल्ट किंवा अपराधी फिलिंग घेऊन आपण सतत असतो. म्हणजे अगदी हाऊसवाईफ असू देत किंवा करिअर ओरिएंटेड असू देत, कुठलीही स्त्री असू देत, ह्या अशाच मोडमध्ये आपण जगत असतो. खरं तर भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला शक्ती मानलं जातं. आपण देवींची पूजा करतो पण स्वतःमधल्या देवीची पूजा करायला मात्र विसरतो. स्त्री ही केवळ बाह्य सौंदर्यापुरती मर्यादित नाही आहे, तर प्रत्येक स्त्रीमध्ये एक वैश्विक शक्ती असते. हा कोर्स म्हणजे स्वतःच्या अंतरंगातील देवीला जागवण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न आहे. तर आपल्या आतली ही जी शक्ती आहे ती आपण कशी ओळखायची? भीती, अपराधीपणा, कमीपणाच्या भावनेतून आपण कसं बाहेर यायचं? आपला आत्मविश्वास आणि आध्यात्मिक संतुलन कसं वाढवायचं, कसं साधायचं? स्त्री म्हणून आपली खरी ओळख कशी स्वीकारायची? हेच आज आपण बघणार आहोत. प्रत्येक स्त्रीमध्ये एक सिक्रेट कोड असतो. आपण बाह्य जबाबदाऱ्यांमध्ये इतके गुंतून जातो की आपली ही मूळ ओळख जी असते ना, आपला हा जो कोड असतो ना आपल्या आतला, तो आपण विसरून जातो. आज आपण तो कोड ॲक्टिवेट करणार आहोत. सो आज मी इथे एखाद्या सामान्य विषयावरती वगैरे चर्चा करणार नाही आहे, तर आपण आपल्या आतल्या खजिन्याचा शोध घ्यायला जमलो आहोत. हा बाहेर, ॲज आय सेड, हा खजिना कुठे बाहेर नाही आहे, तर आपल्या आत मनात दडलेला आहे. आपल्या अंतर्मनात निद्रिस्त असलेल्या त्या अफाट ऊर्जेचा, म्हणजेच आपल्यातल्या शक्तीचा, म्हणजेच आपल्यातल्या गॉडेसला जागृत करण्याचा मंत्र, सिक्रेट कोड मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी आपण काही कन्सेप्ट समजून घेऊया. सो कल्पना करा की एका विशाल महासागराच्या तळाशी एक शांत ज्योत तेवते आहे आणि जी आपल्याला जाणीवच नाही आहे. जेव्हा ही ऊर्जा जागृत होते तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये सर्जनशीलता, म्हणजेच क्रिएटिव्हिटी, आत्मविश्वास, विलक्षण शांती यांचा उदय होतो. आपल्यामध्ये ही अशी एक ज्योत आहे. सो आपल्या मनातली ही जी ऊर्जा आहे, ही ज्योत आहे, ही जागृत करणं हे फार महत्त्वाचं आहे. ती जागृत झाली तर आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल हे होणार आहेत. आपला आत्मविश्वास पुन्हा परत येणार आहे आपल्याकडे. आपल्या मनातली ही जी ऊर्जा आहे, ही जी शक्ती आहे, ही ॲक्च्युली वेगवेगळ्या रूपांमध्ये, वेगवेगळ्या फॉर्ममध्ये असते. अगदी मानसशास्त्राच्या भाषेत जर का बोलायचं झालं तर ही जी रूपं आहेत, हे फॉर्म्स आहेत, ते म्हणजे आपल्या मनातली आदी रूपं, म्हणजे इंग्लिशमध्ये त्यांना आर्केटाइप्स असं म्हणतात. सो जेव्हा ही शक्ती सुप्त असते तेव्हा आपण अस्वस्थ असतो. म्हणजे आपल्याला आपलं पर्पज काय आहे ते लक्षात येत नाही. आपण आयुष्यातल्या वेगवेगळ्या गोष्टींबद्दल खूप कन्फ्युज्ड अशा स्टेटमध्ये असतो. पण जेव्हा ही शक्ती जागृत होते तेव्हाच आपलं जीवन समृद्ध होतं. आपल्या आयुष्यामध्ये एक प्रकारचा समतोल येतो. देवानं स्त्रीला घडवताना खूप मेहनत घेतली आहे. बाह्य सौंदर्याबरोबरच आपल्या आत एक सुप्त शक्ती पण दिली आहे देवानं आपल्याला. पुरुषापेक्षा कदाचित आपण फिजिकली थोडे कमजोर असू, पण आपल्या मनाची ताकद, दुसऱ्या जीवाला जन्माला घालण्याची आपली क्षमता, ती देवाने फक्त स्त्रीला दिलेली आहे. मग आपल्या प्रॉब्लेमसाठी आपण मुळमुळ रडत बसावं किंवा आपण हे सगळे प्रॉब्लेम्स किंवा ही सगळी संकटं सहन करत बसावं असं देवानं घडवलेलं नाही आहे आपल्याला. आपल्यामध्ये देवानं ही जी शक्ती दिली आहे तिची जाणीव आपल्याला नाही आहे. एकदा का ही जाणीव झाली, हा अवेअरनेस आला या शक्तीबद्दल, की आपण खऱ्या अर्थानं स्ट्रॉंग होऊ, आपले प्रॉब्लेम्स इझिली सॉल्व करू शकू.
सो आज हाच अवेअरनेस तुम्हाला द्यायचा माझा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तुमच्यातल्या शक्तीची जाणीव करून देण्याचा, हे सिक्रेट जे आपल्यामध्येच आहे ते उलगडण्याचा. ओके. सो आपल्या मनातल्या या सुप्त शक्तींची किंवा आर्केटाइप्सची तुलना आपण आपल्या देवींच्या रूपांशी म्हणजे गॉडेसेसच्या रूपांशी करू. म्हणजे लक्षात यायला जरासं सोपं जाईल. वेल, इथे एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या संस्कृतीमधल्या सर्व देवींबद्दल मला पूर्ण श्रद्धा आणि नितांत आदर आहे. या देवींना आपण मातेसमान मानतो. त्या प्रेमातूनच किंवा त्या आपलेपणातूनच म्हणा, मी ह्या देवींचा उल्लेख एकेरी करणार आहे. म्हणजे कन्सेप्ट समजण्याच्या दृष्टीने ते खूप इझी जाईल. पण यामुळे मी या देवींचा अनादर करते आहे असा अर्थ मात्र कृपया यातून काढू नये, ही तुमच्याकडे नम्र विनंती. सो आता आपण बघूया की आपल्यातल्या या सुप्त शक्ती नेमक्या कोणत्या आहेत. हे आर्केटाइप्स नक्की आहेत काय, त्या जागृत आहेत का निर्दिष्ट आहेत, हे आपण कसं ओळखायचं, त्यांना डिकोड कसं करायचं, आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल कसे घडवून आणायचे, या तत्वांचा किंवा या शक्तींचा उपयोग करून हे मी खूप डिटेलमध्ये आज सांगणार आहे. सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ अगदी नक्की बघा. ही माहिती तुम्हाला दुसरीकडे कुठेही नक्की मिळणार नाही. सो पहिली शक्ती आहे, पहिली गॉडेस आहे, म्हणजेच पहिलं आदिरूप जे आपल्यामध्ये आहे ते म्हणजे ज्ञान आणि सर्जनशीलतेचं आदिरूप. म्हणजे इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर आर्केटाइप ऑफ विजडम अँड क्रिएटिव्हिटी, म्हणजेच सरस्वती. वेल, सरस्वती हे आपल्या बुद्धीचं आणि कलेचं प्रतीक आहे. सो जेव्हा आपल्याला काहीतरी नवीन शिकावंसं वाटतं किंवा एखादी कलाकृती निर्माण करावीशी वाटते तेव्हा आपल्यातली सरस्वती जागी असते. आपल्यातलं सरस्वती हे तत्व जागा असतं. आता आपल्यामधली सरस्वती जागृत अवस्थेत कधी असते, म्हणजे सरस्वती तत्व हे जागृत अवस्थेमध्ये कधी असतं, जेव्हा आपण नवीन नवीन कौशल्य आत्मसात करत असतो, आपल्यामध्ये स्पष्ट वक्तेपणा असतो, मनातलं बोलायला आपण घाबरत नाही आणि कलेतून आपण आनंद मिळवतो, आपण क्रिएटिव्ह असतो, त्यावेळेला हे सरस्वती तत्व जागृत असतं. आणि हीच शक्ती सुप्तावस्थेमध्ये कधी असते, तर जेव्हा आपल्याला नवीन नवीन आयडिया सुचत नाहीत, अभ्यासात आपलं मन लागत नाही किंवा आपण स्वतः नीट व्यक्त होऊ शकत नाही, आपल्याला दाबून ठेवतो, आपल्यातल्या कलेला जसं लिहिणं बोलणं हे दाबून ठेवतो, तेव्हा ही शक्ती सुप्तावस्थेत असते. मग ही शक्ती जागृत करायचा कोड काय, तर आपल्या सर्जनशीलतेचा अडथळा किंवा क्रिएटिव्ह ब्लॉक आपण कसा घालवायचा. वेल, आपण आपल्या छंदासाठी रोज 15-20 मिनटं वेळ देऊ शकतो आणि हा ब्लॉक हटवू शकतो. दुसरी शक्ती आहे आपल्यामधली समृद्धी आणि मूल्याचा आदिरूप, म्हणजेच आर्केटाइप ऑफ अबंडन्स आणि व्हॅल्यू, म्हणजेच लक्ष्मी तत्व. आता एक लक्षात घ्या की लक्ष्मी तत्व म्हणजे केवळ पैसा अडका नाही, तर मूल्य म्हणजे व्हॅल्यू म्हणजे स्वतःची किंमत ओळखणं आणि विश्वातल्या समृद्धीवरती विश्वास ठेवणं म्हणजे लक्ष्मी तत्व. लक्ष्मी तत्व जागृत अवस्थेमध्ये कधी असतं, जेव्हा आपण कृतज्ञतेच्या फिलिंगमध्ये असतो, स्वतःच्या कौशल्याचा आदर करतो, ऐश्वर्याचा उपयोग आपल्या समाजहितासाठी करतो. आणि सुप्तावस्थेमध्ये कधी असतं, तर माझ्याकडे काहीच नाही अशी कमतरतेची भावना जेव्हा आपल्याकडे असते, असा माइंडसेट जेव्हा आपला असतो, स्वतःबद्दलचा न्यूनगंड असतो किंवा पैशाचा अतिलोभ जेव्हा असतो, तेव्हा हे लक्ष्मी तत्व सुप्तावस्थेत असतं. सो ही शक्ती जागृत करण्याचा कोड काय, तर कृतज्ञता डायरी आपण मेंटेन करू शकतो. त्यामध्ये रोज आपल्या आयुष्यातल्या कोणत्या 5 गोष्टी आपल्याला श्रीमंत बनवतात खऱ्या अर्थाने, ह्याची यादी करू शकतो. तिसरं तत्व, तिसरी शक्ती जी आपल्यामध्ये आहे ते म्हणजे संरक्षण आणि शक्तीचं आदिरूप, म्हणजे आर्केटाइप ऑफ प्रोटेक्शन अँड बाउंड्रीज, म्हणजेच आपल्यामधलं असणारं दुर्गा तत्व. आता दुर्गा ही मर्यादा म्हणजेच बाउंड्री निश्चित करणारी शक्ती आहे. म्हणजे जेव्हा आपल्यावर अन्याय होतो किंवा जेव्हा आपल्याला स्वतःच्या तत्वासाठी स्वतःसाठी उभं राहायचं असतं, तेव्हा हे दुर्गा तत्व कामाला येतं. जागृत अवस्थेत कधी असतं दुर्गा तत्व, जेव्हा आपल्यामध्ये पुरेपूर आत्मविश्वास असतो, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा आपल्यामध्ये शक्ती असते, स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी आपण जेव्हा मर्यादा आखू शकतो,
तेव्हा हे तत्व जागृत असतं. सुप्त अवस्थेत कधी असतं? जेव्हा कोणालाही आपण नाही म्हणू शकत नाही, इतरांना स्वतःचा गैरफायदा घेऊन देतो किंवा सतत भीतीच्या सावटाखाली असतो, तेव्हा हे तत्व निद्रिस्त अवस्थेत असतं. ही शक्ती जागृत कशी करायची? तर नाही म्हणायला शिकणं, कोणत्या परिस्थितीत तुम्ही शक्ती गमावता आपली ह्याचं आत्मपरीक्षण सतत करत राहणं, यांनी हे तत्व जागृत होऊ शकतं. पुढचं आपल्यामध्ये असणारं तत्व आहे परिवर्तन आणि काळ, म्हणजेच आर्केटाइप ऑफ ट्रान्सफॉर्मेशन अँड टाईम, म्हणजेच आपल्यामधलं काली तत्व. आता काली तत्व हे सर्वात शक्तिशाली आणि भीतीदायक वाटणारं पण अत्यंत आवश्यक असं आदिरूप आहे, आर्केटाइप आहे. ते अहंकाराचा नाश म्हणजे इगोचा नाश करते, जुन्या गोष्टींना संपून नवीन गोष्टींना जागा करून देते. काली तत्व आपल्यामधलं जागृत अवस्थेमध्ये कधी असतं? जेव्हा आपण भूतकाळ सोडून देतो, लेटिंग गो करतो गोष्टींना, स्वतःमधल्या वाईट सवयींचा त्याग करतो आणि कठीण प्रसंगात पण खंबीरपणे उभं राहून स्वतःला बदलू शकतो, तेव्हा काली तत्व आपलं जागृत अवस्थेत असतं. सुप्तावस्थेत कधी असतं? जेव्हा बदल होत असेल त्याची भीती वाटते किंवा जुन्या दुःखद आठवणींना आपण कवटाळून बसतो किंवा रागाचं व्यवस्थापन नीट करत नाही, तेव्हा ते सुप्तावस्थेत असतं. सो काली तत्व ही शक्ती जागृत करायचा कोड काय आहे? तर यासाठी थोडं शॅडो वर्क करायला लागतं. म्हणजेच विचार करायचा की आपल्यातले कोणते दोष आपण मान्य करायला घाबरतो, त्या दोषांना कागदावरती लिहू शकतो, ते बदलण्याचा निर्धार आपण करू शकतो आणि काली तत्व जागृत करू शकतो. पुढचं तत्व आहे नातेसंबंध आणि पूर्णत्वाचं आदिरूप, म्हणजे आर्केटाइप ऑफ इंटिग्रेशन अँड युनियन, म्हणजेच आपल्यातलं पार्वती तत्व. पार्वती ही तपस्या आणि योग यांचं प्रतीक आहे. ती व्यक्तीला स्वतःच्या आत्म्याशी आणि इतरांशी जोडण्याचं काम करते. कौटुंबिक प्रेम आणि आध्यात्मिक साधना यांचा बॅलन्स, समतोल साधते. जागृत अवस्थेमध्ये पार्वती तत्व कधी असतं? जेव्हा नात्यांमध्ये समतोल असतो, संयम असतो, स्वतःच्या ध्येयासाठी चिकाटीने आपण प्रयत्न करत असतो तेव्हा. आणि सुप्तावस्थेत केव्हा असतं पार्वती तत्व? जेव्हा एकटेपणाची भावना असते किंवा नात्यांमध्ये सुसंवाद नसतो किंवा सांसारिक किंवा आध्यात्मिक जीवनामध्ये ओढाताण होत असते, बॅलन्स नसतो. सो पार्वती तत्व ही शक्ती जागृत करण्याचा कोड काय आहे? तर समतोल साधणं, बॅलन्स, म्हणजे कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना स्वतःच्या अस्तित्वाचा विसर पडू न देणं, म्हणजेच पार्वती तत्व जागृत ठेवणं. खरं तर या सर्व देवी म्हणा किंवा ऊर्जा म्हणा किंवा शक्ती म्हणा, तत्व म्हणा, या आपल्याच मनाच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत. या सुप्त शक्तींना जागृत करणं म्हणजे खरं तर स्वतःला ओळखणं असं आपण म्हणूया. आपल्यामध्ये एक सीता पण असते. सीता हे तत्व पण असतं, म्हणजे सहनशक्ती आणि स्वचा शोध घेणारं तत्व. सीता हे आदिरूप केवळ दुःख किंवा सहनशक्ती दाखवत नाही, तर ते मर्यादा आणि आत्मसन्मानाचं पण प्रतीक आहे. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून बघितलं तर जेव्हा एखादी व्यक्ती कठीण परिस्थितीमधून जात असते, तेव्हा तिच्यातली आंतरिक सीता जागी होते. ही शक्ती आपल्याला बाहेरच्या जगाच्या मान्यतेपेक्षा स्वतःच्या सत्यावरती विश्वास ठेवायला शिकवते. ही शक्ती सुप्तावस्थेमध्ये कधी असते? जेव्हा आपण स्वतःला कायम विक्टिम समजतो की आपल्यावरती सतत अन्याय होतो असं समजतं किंवा स्वतःचं शोषण आपण होऊन देतो, तेव्हा ही शक्ती सुप्तावस्थेत असते. आपल्यामधली राधा म्हणजे उत्कट प्रेम आणि समर्पणाचं तत्व, आर्केटाइप ऑफ लव्ह. राधा हे आदिरूप सामाजिक नियम किंवा तर्काच्या पलीकडे असणाऱ्या हृदयाच्या आपल्या भाषेचं, प्रेमाच्या भाषेचं प्रतीक आहे. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून बघितलं तर हे आपल्यामधलं प्रेयसीचं, लव्हरचं रूप आहे. ह्यामध्ये स्वतःचा अहंकार विरघळून टाकण्याची ताकद आहे. म्हणजे असं आपण म्हटलं जर का की राधा ही आत्मा आहे जो परमात्म्याशी म्हणजेच कृष्णाच्या मिलनाशी आसुसलेला आहे. आपल्यातलं राधा तत्व जेव्हा जागृत नसतं ना, म्हणजे आपल्याला प्रेमाचा खरा अर्थ जेव्हा कळत नाही ना, तर त्यावेळेला प्रेमामध्ये स्वतःची ओळख पूर्णपणे हरवून बसणं किंवा एक प्रकारचा वेडेपणा प्रेमात येणं, म्हणजेच ऑब्सेशन येणं, ह्या सर्व गोष्टी होतात. आपल्यातलं एक तत्व जे आहे, एक शक्ती जी आहे ती म्हणजे धूमावती, म्हणजे एकांत आणि वैराग्याची शक्ती.
दशमहाविद्यांपैकी धूमावती हे जे रूप आहे हे सगळ्यात अनाकलनीय ॲक्च्युली असं आहे. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर हे विरक्तीचं प्रतीक आहे. म्हणजे जेव्हा माणूस सर्व काही गमावतो किंवा म्हणजे नाती किंवा संपत्ती, नोकरी यापासून दूर जातो, जेव्हा त्याला हे सत्य समजतं की आपण एकटेच आहोत, तेव्हा ती धूमावती असते. हे रूप आपल्याला सांगतं की काहीही कायमस्वरूपी नाही आहे. पण आयुष्याचं हे सत्य जेव्हा आपल्या लक्षात येत नाही, तेव्हा आपण कायम नैराश्यामध्ये, डिप्रेशनमध्ये राहतो, जगाचा तिरस्कार करतो. आपल्यामधलं एक खूप सुंदर तत्व म्हणजे ललिता त्रिपुरा सुंदरी. आनंद आणि खेळकरपणा म्हणजेच आर्केटाइप ऑफ प्लेफुलनेस आणि ब्लिस. हे रूप विश्वातलं सौंदर्य आणि लीला म्हणजेच माया यांचं प्रतीक आहे. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून जर का बघितलं तर हे आदिरूप आपल्याला आयुष्याचा आनंद घ्यायला शिकवतं. काम आणि जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबून न जाता जीवनातलं सौंदर्य अनुभवायचं म्हणजेच ललिता तत्व आपल्यातलं जागं ठेवायचं. जर हे तत्व बॅलन्स नसेल तर आयुष्यामध्ये ती स्त्री सुपरफिशियल गोष्टींच्या मागे लागू शकते. म्हणजे जसं केवळ शारीरिक सुखाच्या मागे लागणं जे खूप सुपरफिशियल असतं. आपल्यामध्ये असणारं अजून एक तत्व म्हणजे छिन्नमस्ता म्हणजेच आत्मत्याग आणि परिवर्तनाचं तत्व, आर्केटाइप ऑफ रॅडिकल ट्रान्सफॉर्मेशन. स्वतःचंच मस्तक हातात धरलेली ही देवी अत्यंत उग्र वाटते, पण तिचा अर्थ मात्र खूप खोल आहे. सो मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून बघितलं तर हे अहंकाराचा शिरच्छेद करण्याचं प्रतीक आहे. म्हणजे जुन्या विचारांचा पूर्णपणे नाश केल्याशिवाय नवीन विचारांचा जन्म होत नाही, ही देवी, ही शक्ती, हे तत्व आपल्याला सुचवतं. आणि जर अहंकार सोडला नाही तर ती स्त्री स्वतःला शारीरिक किंवा मानसिक इजा करून घेऊ शकते. म्हणजेच सतत ती सेल्फ डिस्ट्रक्टिव्हनेसच्या मोडमध्ये असते. सो आपण या शक्तींना, या आपल्यातल्या वेगवेगळ्या रूपांना, वेगवेगळ्या तत्वांना आपल्या आयुष्याच्या प्रवासामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांशी पण खरं तर जोडू शकतो. जसं की बालपण किंवा तरुणपणामध्ये आपल्यातलं सरस्वती किंवा कुमारी तत्व जागा असतं. कारण आपली वृत्ती तेव्हा अशी असते की काहीतरी नवीन शिकायचं, नवीन शोध घ्यायचा. त्यामुळे सरस्वती कुमारी तत्व आपल्या बालपणात, तरुणपणात जागा असतं. प्रौढावस्थेत जेव्हा आपण असतो त्यावेळेला आपल्यातलं लक्ष्मी आणि पार्वती तत्व जागा असतं. कारण आपण त्या वेळेला निर्मिती, संसार, स्थैर्य यामध्ये गुंतलेलो असतो. संकट काळ जेव्हा आपल्यावरती येतो तेव्हा आपल्यातलं दुर्गा किंवा काली तत्व जागं होतं आणि आपण संघर्ष करतो, स्वतःचं संरक्षण करतो ह्या तत्वांचा उपयोग करून. वृद्धावस्थेमध्ये असतो तेव्हा आपल्यातलं धूमावती तत्व जागं होतं आणि आपण आंतरिक शांतीच्या शोधामध्ये असतो. तसंच ॲट एनी गिवन पॉईंट ऑफ टाईम म्हणजेच आयुष्यातल्या कुठल्याही टप्प्यावरती आपण पाहिलं तर आपल्यामध्ये एका वेळेला अनेक देवी, अनेक शक्ती, अनेक तत्व जागृत असू शकतात. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही ऑफिसमध्ये दुर्गा असू शकता, पण घरी मुलांच्या सोबत पार्वती असता. तुमच्या छंदांचा जेव्हा विचार करता तुम्ही त्यावेळेला, तेव्हा तुम्ही सरस्वती असता. पण आता या कन्सेप्टचा म्हणजे या तत्वांचा, या शक्तींचा आपल्याला उपयोग काय? आता हे आपल्याला कळलं की आपल्यामध्ये कुठली तत्व आहेत, कुठली असू शकतात. यामुळे आपण आपली प्रगती कशी करू शकतो, आपले प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करू शकतो, हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे, बरोबर? सो हा गॉडेस कोड डिकोड आपण कसा करू शकतो, हा प्रश्न आपला. या संकल्पनांचा खऱ्या आयुष्यामध्ये वापर करून आपण जीवन समृद्ध करण्यासाठी काही व्यावहारिक म्हणजेच काही प्रॅक्टिकल वेज आहेत, ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. सो सगळ्यात पहिल्यांदी आपण काय करू शकतो, या तत्वांचा, आपल्यामध्ये ही जी तत्व आहेत, शक्ती आहे, याचा उपयोग आपण कसा करू शकतो. तर सगळ्यात पहिल्यांदी आपण स्वतःचा एक सायकोलॉजिकल नकाशा म्हणजे सायकोलॉजिकल मॅपिंग आपलं करू शकतो. म्हणजे काय होतं की आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा आपण स्टक असतो, म्हणजे एखाद्या ठिकाणी अडकलेलो असतो, मग रिलेशनशिप असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल, तेव्हा आपल्यातलं एखादं आदिरूप सुप्त किंवा असंतुलित असतं. हे आपण ओळखू शकतो जेव्हा आपण अवेअर असतो की आपल्यामध्ये ही रूपं आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही ऑफिसमध्ये खूप मेहनत करताय पण तुम्हाला प्रमोशन किंवा श्रेय मिळत नाही त्याचं, तर याचा अर्थ तुमच्यातली सरस्वती तर जागी आहे, म्हणजे तुमचं कौशल्य तर जागा आहे, पण दुर्गा म्हणजे स्वतःसाठी उभं राहणं किंवा एक मर्यादा आखणं हे तत्व तुमचं सुप्तावस्थेत आहे. मग अशा वेळेला काय करायचं, तर दुर्गेच्या ऊर्जेचा वापर करून खंबीरपणे तुमचे मुद्दे मांडणं हे आवश्यक असतं. सो दुर्गा तत्वाचा उपयोग आपण त्यावेळेला करू शकतो, कारण आपल्याला माहिती आहे तत्व आपल्यामध्ये आहे.
दुसरं म्हणजे आपली डिसिजन मेकिंग, निर्णय क्षमता आपली सुधारते. म्हणजे आयुष्यातले मोठे निर्णय घेताना आपण अनेकदा गोंधळलेलो असतो, पण आपल्याला माहिती आहे की आपल्यामध्ये ह्या वेगवेगळ्या शक्ती आहेत, वेगळी आदिरूप आहेत. सो या आदिरूपांच्या वेगवेगळ्या कोनातून, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपण विचार करू शकतो. जसं लक्ष्मी दृष्टिकोन पाहिला तर हा निर्णय माझ्या मूल्यांशी किंवा व्हॅल्यूंशी सुसंगत आहे का, यामुळे माझ्या आयुष्यात समृद्धी येणार आहे का. काली दृष्टिकोनातून त्या प्रॉब्लेमचा विचार केला तर हा निर्णय घेण्यासाठी मला माझ्या कोणत्या जुन्या सवयींचा किंवा भीतीचा त्याग करावा लागणार आहे. पार्वती दृष्टिकोनातून विचार केला तर ह्या निर्णयाचा माझ्या कुटुंबावर किंवा महत्त्वाच्या नात्यांवरती काय परिणाम होणार आहे. अशा सर्व दृष्टिकोनातून आपण एखाद्या प्रॉब्लेमचा विचार करू शकतो आणि योग्य तो निर्णय घेऊ शकतो. आणि त्यासाठी आपल्यामध्ये ही एवढी सगळी तत्त्व आहेत, एवढ्या सगळ्या शक्ती आहेत, हे माहिती असणं खूप आवश्यक आहे. त्यानंतर भावनिक संतुलन म्हणजे शॅडो वर्क. हा सगळ्यात मोठा उपयोग आहे, तो म्हणजे आपल्या नकारात्मक भावनांना समजून घेणं. म्हणजे आता रागाची एनर्जी म्हणजे काली एनर्जी, रागाचा वापर म्हणजे राग हा नेहमीच काही वाईट नसतो. जर अन्यायाविरुद्ध रागवत असो आपण तर ती कालीची ऊर्जा आहे जी परिवर्तनासाठी वापरता येते. पण तो जर का राग विनाकारणच असेल तर ती कालीची छाया आहे आणि हे समजणं फार महत्त्वाचं आहे. आता धूमावती एनर्जी म्हणजे एकटेपणा. जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा उदास होण्याऐवजी आपण धूमावतीप्रमाणे आत्मचिंतनासाठी म्हणजे इंट्रोस्पेक्शन करण्यासाठी तो वेळ जर का वापरला, त्यामुळे अर्थातच मानसिक शांती मिळते आणि आपण डिप्रेशनमध्ये जात नाही. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये ह्या सगळ्या सुप्त शक्ती आहेत, सुप्त तत्त्व आहेत. ह्यामुळे हे जाणून घेतल्यामुळे नात्यांमध्ये सुसंवाद साधणं फार इझी जातं, म्हणजे रिलेशन्समध्ये हार्मनी आणणं. म्हणजे कसं होतं की इतरांशी वागताना समोरची व्यक्ती कुठल्या मोडमध्ये आहे हे आपल्याला समजतं. लाईक कामाच्या ठिकाणी तुम्ही बॉसशी संवाद साधताना सरस्वती म्हणजे तर्कज्ञान वापरू शकता, पण सोबत बोलताना आपण राधा किंवा पार्वती ह्या ऊर्जेचा म्हणजे प्रेम आणि समर्पण या ऊर्जेचा आपण वापर करायला पाहिजे. संकट काळामध्ये कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी आपण दुर्गा बनायला पाहिजे. पुढचा उपयोग आहे आपली ग्रोथ करण्यासाठी, सर्जनशीलता आणि प्रगती, क्रिएटिव्हिटी आणि ग्रोथ साधण्यासाठी. म्हणजे बऱ्याचदा आपण एकाच पठडीमध्ये जीवन जगत असतो. नवीन काहीतरी करण्यासाठी आपल्याला सरस्वती आणि ललिता ह्या आदिरूपांचा वापर केला पाहिजे. सो सरस्वती आणि ललिता या आदिरूपांचा वापर करायचा म्हणजे काय करायचं तर नवीन छंद जोपासू शकतो, ज्यामुळे आपल्या मनाला ताजंतवानं वाटतं. आयुष्याकडे खेळ म्हणून, माया म्हणून, लीला म्हणून जर का आपण बघितलं तर एकंदरीतच आयुष्याबद्दलचा ताण आपला जो असतो, स्ट्रेस असतो, तो कमी होतो. तर तुमच्या लक्षात आलंच असेल की या शक्तींचा उपयोग आपण आपल्या आयुष्यामध्ये कसा करू शकतो. पण आता आपण पाहूया की याचं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपण हे कसं वापरायचं की ज्यामुळे आपण रोजच काही ना काहीतरी सकारात्मक बदल आपल्या आयुष्यामध्ये करू शकतो. आपल्यातल्या या शक्तींचा खरा उपयोग आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण कसा करू शकतो हे बघूया आता. सो रोज आपण काय करू शकतो तर रोज आपण 10 मिनटं सेल्फ अवेअरनेस रिच्युअल करू शकतो. म्हणजे काय करायचं तर सकाळी आपण उठलो की स्वतःला 3 प्रश्न विचारायचे. ओके, सो आज मला कसं वाटतंय, आज मला खरंच काय हवं आहे आणि मी कोणत्या भावनेतून आजचा हा दिवस सुरू करते आहे. हे 3 प्रश्न रोज सकाळी उठल्या विचारायचे स्वतःला आणि प्रामाणिक उत्तरं द्यायची. यानं नक्की काय होतं तर आपण जेव्हा घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये काही तणाव असेल तेव्हा त्याला मोस्ट ऑफ द टाइम्स रिॲक्ट होतो. त्याच्याऐवजी आपण त्याला रिस्पॉन्स द्यायला शिकतो, म्हणजे सजगपणे प्रतिसाद द्यायला शिकतो. ह्यामुळे एक्झॅक्टली काय होतं की भावनिक संतुलन आपल्यामध्ये एक प्रकारचा भावनिक बॅलन्स येतो, कारण आपल्याला सकाळी उठल्यावरतीच हे कळलेलं असतं की आज आपल्याला काय हवं आहे, आज आपल्याला काय करायचं आहे. आणि अर्थातच त्यामुळे आपण रिॲक्ट होण्याच्या ऐवजी सगळ्या गोष्टींना योग्य तो रिस्पॉन्स द्यायला शिकतो. सेकंड थिंग आपण करू शकतो की बाउंड्री प्रॅक्टिस. म्हणजे काय करायचं की आठवड्यातून एकदा एक अशी गोष्ट निवडायची की जिथे आपण युजली ॲडजस्ट करत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या कुटुंबामध्ये एक अनावश्यक कुठली तरी कौटुंबिक चर्चा चाललेली आहे, त्याच्यात आपल्याला उगीचच पार्टिसिपेट करायला लागतं आहे, किंवा ऑफिसमध्ये अतिरिक्त काम आपल्याला पडलेलं आहे आणि तरी ते आपण करतो. सो नेक्स्ट टाईम अशी जेव्हा सिच्युएशन येईल ना तेव्हा त्यावेळेला नम्रपणे
पण ठामपणे नाही म्हणायचं. याने नक्की काय होईल, आपण एक बाउंड्री आखतो, आपला सेल्फ रिस्पेक्ट वाढतो त्यामुळे, आणि लोक पण आपल्याला गंभीरपणे घ्यायला लागतात, आपल्याला गृहीत धरणं सोडून देतात. करून बघा. पुढचा जो एक्सरसाइज आहे, पुढची जी रिच्युअल आहे ती खूप इंटरेस्टिंग आहे. गॉडेस मिरर एक्सरसाइज. यात काय करायचं आहे तर दररोज आरशात बघून म्हणायचं की मी पुरेशी आहे, आय एम इनफ, आय एम ब्युटिफुल, आय लव्ह यू. माझा आवाज महत्त्वाचा आहे. सुरुवातीला जरासं विचित्र वाटेल, पण मग काय होतं, या ॲफर्मेशनसारखा याचा उपयोग होतो आणि मेंदू ह्या गोष्टींवरती विश्वास ठेवायला लागतो. आणि ह्यामुळे अर्थातच काय होतं, आपला स्वतःबद्दलचा सेल्फ डाऊट जो असतो तो कमी होतो, आपला आत्मविश्वास वाढतो. पुढची गोष्ट आपण काय करू शकतो तर इमोशनल रिलीजची प्रॅक्टिस करू शकतो. म्हणजेच काय करायचं की आपल्या मनात जर एखादा कुठल्या गोष्टीबद्दल राग असेल, मत्सर असेल, दुःख असेल तर ते दाबायचं नाही. काय करायचं, जर्नलमध्ये लिहायचं. जे काही तुमच्या मनात विचार येत असतील ते सगळे जर्नलमध्ये लिहून काढायचे. किंवा तुमच्या मनात जेव्हा असे विचार येतील तेव्हा जे काही तुम्ही करत असाल तिथे थांबायचं, 5 मिनटं दीर्घ श्वास घ्यायचा किंवा 10 मिनटं सरळ चक्क वॉक करून यायचं. सो आपल्याला आपल्या ज्या भावना मनातल्या मनात साठवून ठेवायची सवय झालेली असते ना, ती ह्या गोष्टी केल्यामुळे एक काइंड ऑफ त्याला भावनिक डिटॉक्स मिळतो आणि एकदम फ्रेश वाटायला लागतं. आता एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आपल्याला सगळ्यांना करायची आहे, ती म्हणजे सेल्फ केअर. हा अगदी नॉन निगोशिएबल रूल आहे, नॉन निगोशिएबल प्रॅक्टिस आहे, ही करायचीच आहे. ह्याच्यामध्ये काय करायचं की आठवड्यातून 1 तास फक्त स्वतःसाठी ठेवायचं. त्यात आपण काहीही करू शकतो. म्हणजे आपल्या आवडीची गोष्ट, एखादी हॉबी, वाचन, योग, ध्यान, काहीही. आता हे वेळ मिळाला तर करेन वगैरे असं काही करायचं नाही आहे, हे नक्की करायचं आहे. आणि ह्याच्यामुळे काय होतं, आपण ललिता तत्व, सरस्वती तत्व आपल्यातलं जागं करतो. ह्याने बर्नआउट कमी होतो. म्हणजेच काय होतं की मानसिक किंवा भावनिक थकवा जो आपल्याला आलेला असतो पूर्ण आठवडाभर, तो ह्याच्यातून आपला नक्की कमी होतो. पुढची प्रॅक्टिस आहे इनर व्हॉइस स्ट्रेंथनिंग. म्हणजे रोज 5 मिनटं शांतपणे मोबाईल बंद करून बसायचं, मेडिटेशनसारखं. सुरुवातीला कदाचित वेगवेगळे विचार येत राहतात आपल्या मनामध्ये, पण हळूहळू आपलं मन शांत होत जातं आणि आपलं अंतर्ज्ञान जे आपल्याला आतला जो आपला आवाज असतो तो आपला स्पष्ट होतो. आपण आपल्या इनर माइंडशी कनेक्ट होतो. ह्याच्यामुळे काय होतं, डिसिजन मेकिंग आपलं सुधारतं, कारण आपण कुठल्याही गोष्टीचा सखोलपणे विचार करण्याची क्षमता आपल्यामध्ये हळूहळू यायला लागते. त्यानंतर अतिशय महत्त्वाची प्रॅक्टिस म्हणजे रोल बॅलन्सिंग चार्ट. खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला स्वतःबद्दल खूप गोष्टी लक्षात येतील ज्या याआधी कधीही तुमच्याबद्दल तुम्हाला लक्षात आल्या नसतील. सो काय करायचं, एका कागदावरती तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही भूमिका पार पाडताय त्या लिहा. जसं आई, पत्नी, बहीण, किंवा तुम्ही जे काही बिझनेस करत असाल तर व्यावसायिक, मुलगी, आणि सगळ्यात महत्त्वाचं एंडला लिहायचं आहे तुम्ही स्वतः. हा जो रोल आहे मी स्वतः, हा पण खाली लिहायचा आहे. आता ह्या प्रत्येक भूमिकेसाठी 10 पैकी तुम्ही रोज किती ऊर्जा देता ते तुम्हाला तिथे लिहायचं आहे. म्हणजे आई या भूमिकेसाठी 10 पैकी किती देता, मुलगी, असं सगळं लिहायचं आहे. सो तुमचं तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या आयुष्यामध्ये बॅलन्स आहे का नाही. म्हणजे कुठल्या भूमिकेसाठी तुम्ही जरुरीपेक्षा जास्त ऊर्जा देताय, कुठल्या भूमिकेसाठी जरुरीपेक्षा कमी ऊर्जा देताय. यामध्ये तुम्ही स्वतःला जर का 2 किंवा 3च मार्क्स दिले असतील तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमची सुप्त शक्ती जागृत करण्याची गरज आहे, तुमचं आयुष्य बॅलन्समध्ये नाही आहे. सो हा एक्सरसाइज केल्यामुळे नक्की होतं काय तर जीवनामध्ये आपल्या संतुलन आणण्याची, बॅलन्स आणण्याची आपल्याला जाणीव होते. कुठं आपण कमी पडतो किंवा कुठं जास्तच एनर्जी देतो याची जाणीव होते. आणि मग अर्थातच आपल्या ॲक्शनसुद्धा आपण त्याप्रमाणे घ्यायला सुरुवात करतो. आपल्या आयुष्यामध्ये बॅलन्स नक्की यायला लागतो हळूहळू. सो वीकली रिफ्लेक्शन, त्यानंतर म्हणजे दर संडेला तुम्ही 5 मिनटं शांत बसायचं, स्वतःला प्रश्न विचारायचे आणि अर्थातच त्याची प्रामाणिक उत्तरं द्यायची. प्रश्न काय असतील तर या आठवड्यामध्ये मी स्वतःशी कुठे प्रामाणिक राहिले, कुठे मी स्वतःला दाबलं, आणि आता पुढच्या आठवड्यामध्ये मी ह्यातलं नक्की काय बदलणार आहे. सो ह्यातून काय होणार आहे तर आपल्या
आपल्या चुका ज्या आहेत, म्हणजे आपण कसं वागायला नको होतं, जसं वागायला पाहिजे होतं हे आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे काय होतं, अर्थातच आत्मविकास म्हणजेच आपला सेल्फ डेव्हलपमेंट आपली होते. आणि लक्षात ठेवा की दर संडेला हे होणं अतिशय जरुरीचं आहे, हा एक्झरसाईज करणं. जपानमध्ये लोक इतके पुढे का जातात तुम्हाला माहिती आहे? कारण ते एक तत्त्व फॉलो करतात, कैझेन, म्हणजेच कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. त्यांच्या कामात ते कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट करत राहतात. सो आपण जेव्हा दर संडेला हा एक्झरसाईज कन्सिस्टंटली करत राहू, तेव्हाच खरं आपला आत्मविकास होणार आहे, तेव्हाच आपली सेल्फ इम्प्रूव्हमेंट होणार आहे, कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट होणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतरचा अतिशय महत्त्वाचा एक्झरसाईज काय आहे? कंपॅरिझन डिटॉक्स. म्हणजे काय की 7 दिवस सोशल मीडियावरती आपण कुणाशीही आपली तुलना करणार नाही, असा संकल्प करायचा आहे. आलं लक्षात? वेल, सोशल मीडियावरती दुसऱ्यांचे, विशेषतः आपल्या ओळखीच्या बायकांचे जेव्हा आपण फोटो बघतो, तर आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे आपल्याला असं वाटायला लागतं की आपलं आयुष्य किती निरस आहे, निरर्थक आहे, आपल्या आयुष्यात असं काही फनच नाही आहे. करेक्ट? पण त्या फोटोमध्ये जसं दिसतंय तसंच त्यांचं आयुष्य असेलच असं नाही, हे आपण लक्षात घेत नाही. कदाचित तो दिखावा पण असू शकतो, त्यांच्या पण लाईफमध्ये प्रॉब्लेम असूच शकतात ना. सो अशी कंपॅरिझन करून, असं जेलस वाटून घेऊन काहीही मिळत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्यांच्या चांगल्या वाईट गोष्टींसकट प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं, पण दुसऱ्याशी कंपॅरिझन करून आपण मात्र आपल्या आयुष्यामध्ये दुःख ओढवून आणतो, आपलं आयुष्य दुःखी करून घेतो. सो पुन्हा दुसऱ्या कुणाचे फोटो बघून असं वाटेल तर की जेलस वाटेल किंवा तुलना करावीशी वाटेल, तेव्हा असं म्हणायचं की माझं लाईफ वेगळं आहे, माझा मार्ग वेगळा आहे. असं म्हटलं की अर्थातच आपण ती तुलना करणं बंद करतो. याचा परिणाम काय होतो? याच्यामुळे काय होतं की आपला कॉन्फिडन्स वाढतो, बद्दल, आपल्या आयुष्याबद्दल आपल्याला चांगलं वाटायला लागतं. आपल्या आयुष्यातल्या चांगल्या चांगल्या गोष्टी, पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला दिसायला लागतात. कारण आपण आधी कंपॅरिझनमध्ये आपण फक्त आपल्या आयुष्यातल्या निगेटिव्ह गोष्टी बघत असतो. आपल्याला परत आपल्या आयुष्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टी दिसायला लागतात आणि अर्थातच त्याच्यामुळे आपल्याला आपल्या स्वतःबद्दल, आयुष्याबद्दल चांगलं वाटायला लागतं. त्यानंतर दर महिन्याला आपण एक गोष्ट करू शकतो की ज्या गोष्टीची आपल्याला भीती वाटते ना, ती गोष्ट करायची. जसं की पब्लिक स्पीकिंग आहे किंवा एखादा अवघड वाटणारं नवीन कौशल्य घेणं किंवा गाडी चालवणं, यासारखे कदाचित आपल्याला अवघड वाटणाऱ्या ज्या गोष्टी असतात, अनेक गोष्टी असतात, तर त्या गोष्टी आपण मुद्दाम करायच्या. ह्यामुळे काय होतं तर सगळंच एकदम आपल्याला सोपं वाटायला लागतं. आत्मविश्वास कितीतरी पटीमध्ये वाढतो, कितीतरी प्रमाणात आपला आत्मविश्वास ह्या गोष्टीमुळे वाढतो. ही सगळी प्रॅक्टिकल्स करण्याचा अंतिम उद्देश काय आहे तर अवेकनिंग, म्हणजे एक प्रकारचा अवेअरनेस आणणं, बाउंड्रीज आपल्या आखणं, स्वतःवरती प्रेम करणं आणि त्याप्रमाणे ॲक्शन्स घेणं. आता एखादी देवी किंवा शक्ती जागी करणं म्हणजे काय, खूप मोठा बदल करायचा आपल्या आयुष्यामध्ये असं अजिबात नाही आहे. तर लहान पण सातत्यपूर्ण कृती सतत करत राहणं हे महत्त्वाचं आहे. हे जर का आपण सतत करत राहिलो, कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट, तर बदल हा आपोआप होणारच आहे. सो मग आपलं जीवन समृद्ध करण्यासाठी एक्झॅक्टली मंत्र काय आहे तर जेव्हा तुम्ही स्वतःला केवळ एक व्यक्ती म्हणून न बघता वेगवेगळ्या वैश्विक शक्तींचं केंद्र म्हणून बघता, तेव्हा तुमच्या मनातली भीती कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो. रोज सकाळी स्वतःला प्रश्न विचारा, आज माझ्या आयुष्यातल्या कोणत्या देवीची, कोणत्या ऊर्जेची, कोणत्या तत्वाची मला सर्वात जास्त गरज आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आज कठीण मीटिंग असेल तर दुर्गेला आवाहन करा तुमच्यातल्या. जर काही नवीन लिहायचं वगैरे असेल तर सरस्वतीला आठवा, ती ऊर्जा तुमच्यातली जागी करा. लक्षात घ्या, तुम्हाला देवी बनायचं नाही आहे, तुम्ही तर देवी आधीपासूनच आहात. अंगभूत शक्ती आहेच तुमच्यामध्ये, फक्त फरक इतकाच आहे की तुम्ही ते विसरलाय. सो आजपासून स्वतःला लहान समजणं थांबवा, स्वतःला दोष देणं थांबवा, व्हिक्टीम मोडमधून बाहेर या आणि स्वतःमध्ये ह्या शक्ती असल्याची जाणीव करून घ्या आणि ह्या शक्तींना, या तत्वांना वेळोवेळी जागं करत राहा आणि आपले प्रॉब्लेम सॉल्व करत राहा. तुमच्यातली देवी, गॉडेस, शक्ती तुमची वाट बघतीये. इंग्लिशमध्ये एक प्रॉवर्ब आहे की बी अ लेडी अँड सॉल्व युअर प्रॉब्लेम्स. याचाच अर्थ असा आहे की जेव्हा जेव्हा ज्या ज्या शक्तींची गरज आहे
ज्या ऊर्जेची आपल्याला गरज आहे ती ओळखा, त्या गॉडेसचा कोड डिकोड करा, कसा ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, आणि तुमचे प्रॉब्लेम्स सॉल्व करा. वी ऑल कॅन डू इट. आपल्यामध्ये अशी शक्ती आहे, शक्तीची ही विविध रूपं आपल्यामध्ये ऑलरेडी आहेत. ही जाणीव झाली की पुढचं सगळं आपोआप होतंच, एकदम इझी जातं पुढचं. आणि हीच जाणीव तुम्हाला करून देण्याचा माझा हा एक छोटासा प्रयत्न आहे, जो मी ह्या कोर्समध्ये केलेला आहे. तुम्हाला हे सगळं ऐकून तुमच्या कुठल्या सुप्त शक्तीची जाणीव झालेली आहे हे तुम्ही जरूर कमेंटमध्ये सांगा. शेवटी एवढंच म्हणेन की बी अ लेडी अँड सॉल्व युअर प्रॉब्लेम्स. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही नोटीस केलं आहे का की बरेच वेळेला आउट ऑफ जेलसी म्हणा, द्वेष म्हणा, मत्सर म्हणा, एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला मागे ओढते. हे आता आपण सोडून देऊया. जास्तीत जास्त मैत्रिणींशी, ओळखीच्या बायकांशी हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांच्या पण आयुष्यामध्ये सकारात्मक बदल होतील आणि आपल्या सगळ्याच बायकांचं बाईपण एकदम भारी होऊन जाईल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा. अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला पण विसरू नका. माझ्या चॅनलला इतका खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल, मला इतकं प्रेम दिल्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद. ग्रॅटिट्यूड.